आपल्याला माहिती आहे की ते सतत असं म्हणायचे की जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही, आणि मती नाही तर गती नाही, गती नाही तर वित्त नाही, आणि वित्त नसेल तर त्या ठिकाणी सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते, अन्यायच त्यांच्यावर होत जातो. आणि म्हणून शिक्षणही घेतलं पाहिजे, व्यवसायही केला पाहिजे, आणि आपल्या पायावरही उभं राहिलं पाहिजे, हे सातत्याने त्यांचा आग्रह होता. आणि विशेषतः शिक्षणाचा प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही. त्या क्रांतीज्योतींच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी केली आणि भिडेवाड्याची पहिली शाळा ज्यावेळी सुरू झाली, आपल्याला कल्पना आहे समाजामध्ये स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले. अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं, समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं केशवपन करणार नाही, आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं.